या ठिकाणी मी 108 मोदकसाठी लागणारं साहित्य आणि पीठ किती घ्यायचं ते दाखवणार आहे। तुम्हाला जर का 51 मोदक करायचे असतील त्यापेक्षा तुम्ही निम्मे घेऊ शकतात आणि 21 करायचे असले त्यापेक्षा सुद्धा तुम्ही अर्ध घेऊ शकता। म्हणजेच 21 मोदकसाठी 1 कप आणि थोडासा रवा, पाव कप रवा त्यामध्ये घेऊ शकता। चाळून घेतलेलं 4 कप गव्हाचं पीठ घेतलं। 1 कप आपल्याला बारीक जो चिरोटी रवा असतो ना तो घ्यायचा आहे। पहा, रवा अगदी बारीकच घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर का बारीक रवा नसेल, जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरून घ्या आणि तो रवा मग तुम्ही वापरू शकता। शक्यतो बारीकच रवा घ्या। तर या ठिकाणी अगदी बारीक जो 0 नंबरचा रवा असतो ना तो रवा पिठामध्ये मिक्स केलेला आहे। सोबतच पाव चमचा मीठ सुद्धा मिक्स करायचं आहे। आता रवा, पीठ आणि मीठ तिघं साहित्य मिक्स केलेलं आहे। मोदक छान कुरकुरीत होण्यासाठी आपण रव्याचा वापर केलेला आहे आणि खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये तुपाचा वापर करायचा आहे, म्हणजे जेणेकरून मोदक हे आपले आठवडाभर कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतील। तर साजूक तूप कडकडीत असं हे गरम करून घेतलेलं आहे तूप आणि 6 ते 7 टेबलस्पून या पिठामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे। तर 7 टेबलस्पून कडकडीत असं तूप घातलं। तूप गरम असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो, म्हणून चमचाने मिक्स करून घेऊ। तूप हे गार झालेलं आहे। त्यानंतर हाताने व्यवस्थित सगळं पिठामध्ये हे तूप आपण लावून घेऊ। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे संपूर्ण पिठाला हे तूप आपल्याला लावून घ्यायचं आहे। तर मोहनाचं प्रमाण सुद्धा मी तुम्हाला दाखवते। पीठ सगळं असं मिक्स केल्यानंतर असा हा मुटका झाला पाहिजे इतपत असायला हवं। त्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून या पिठाची आपल्याला घट्टसर कणिक ही मळून घ्यायची आहे। पीठ मळत असताना छान असं घट्टसरच मळायचं आहे आणि पाणी घालताना सुद्धा थोडं थोडं घाला, म्हणजे पीठ अगदी परफेक्ट हे मळलं जातं। बघू शकता या ठिकाणी पीठ मळून झालेलं आहे। अशी ही घट्टसर कणिक झालेली आहे। आता यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी असंच हे पीठ बाजूला झाकून ठेवू। तोपर्यंत मोदकसाठी लागणारं सारण करून घेऊया। तर 4 खोबऱ्याच्या वाट्या किसून घेतलेल्या आहे। जे आपल्या घरामध्ये खोबऱ्याच्या वाट्या असतात ना, सुकं खोबरं, ते खोबरं घेतलेलं आहे मी या ठिकाणी आणि खिसणीवरती किसून घेतलेला आहे। आता खिसून घेतलेला खोबऱ्याचा खिस तर हा असा थोडा जाडसर होतो। आपल्याला हा जाडसर नकोय, म्हणून त्यासाठी मिक्सरला थोडासा फिरवून घ्यायचा आहे। तर मेजरमेंट कपाने मोजून घालते मिक्सरच्या भांड्यामध्ये। तर हा कप मी दाबत नाही, असा अलगद भरत आहे। तर 4 कप खोबऱ्याचा खिस घेतलेला आहे। झाकण लावते आणि मिक्सरला लावून फिरवून घ्यायचा आहे। बघू शकता या ठिकाणी असा हा बारीक दळून घेतलेला आहे। खूप असा फार बारीक सुद्धा दळायचा नाही। हवं तर तुम्ही रेडीमेड जो खोबऱ्याचा खिस येतो ना, डेसिकेटेड कोकोनट, तो सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता हा खोबऱ्याचा खिस पसरट भांड्यामध्ये काढायचा आहे। तर आता हे जे मोदक आहे ना, मी पूर्ण साखर वापरून करणार आहे, म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये 2.5 कप साखर घालते। हवं तर तुम्ही गुळ पावडर सुद्धा वापरू शकतात किंवा अर्धी साखर आणि अर्धी गुळ पावडर सुद्धा वापरू शकता। मी फक्त साखर वापरत आहे। 2.5 कप साखर घातली। चवीसाठी 3 ते 4 वेलची घालायची आहे आणि मिक्सरला लावून ही साखर अगदी बारीक छान अशी दळून घ्यायची आहे ह्यानुसार। आता ही दळलेली साखर खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये टाकायची आहे। आता पूर्णपणे मिक्स करून घेऊ। चमचाने व्यवस्थित मिक्स होत नाही, म्हणून हाताने व्यवस्थित असं हे सारण संपूर्ण मिक्स करून घेऊ। हे सारण आपल्याला भाजायची गरज नाही किंवा तुपामध्ये परतवायची गरज नाही, कारण मोदक आपण तळणार आहोत ना, त्यामध्ये हे छान असं खमंग तळलं जातं आणि चवीला छान लागतं। हे पहा, छान अतिशय सोप्या पद्धतीने हे सारण आपण केलेलं आहे। तोपर्यंत 15 ते 20 मिनिटांसाठी ही कणिक सुद्धा आपण अशीच राहू दिली। आता ही कणिक बघू, पुन्हा एक वेळेस थोडी मळून घेऊ, म्हणजे छान स्मूथ होईल। कणिक मळून घेतल्यानंतर मोदक करायचे आपल्याला आता। तर अगदी छोटे छोटे असे हे गोळे करायचे आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी ह्या साईजचे असे छोटे छोटे उंडे करून घेते, म्हणजेच गोळे। अशा एकसारख्या आकाराचे आपल्याला हे गोळे करायचे आहे, म्हणजे मोदक सुद्धा आपले एकसारख्या आकाराचे होतात। 3-4 उंडे करून घेतलेले आहे। त्यानंतर आता मोदकाची पारी लाटून घेऊ। पारी लाटण्यासाठी पीठ वगैरे लावायची काही गरज नाही, कारण कणिक जी आहे ना आपण छान अशी घट्टसर मळलेली होती, त्यामुळे अजिबात न चिटकता ही पारी लाटली जाते। पारी जास्त आपल्याला मोठी लाटायची नाही। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, अशी पारी उचलली तर हाताच्या तळव्या एवढी
ही पारी आपण लाटलेली आहे या ठिकाणी. लाटलेल्या पारीमध्ये सारण भरायचं आहे. अर्धा चमचा सारण भरलं. त्यानंतर ही पारी अशी घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. अजिबात कडी न वळता फक्त आपल्याला अशा प्रकारे प्लेटी वळायची आहे. आतमध्ये अंगठा ठेवायचा आहे आणि एक उलट सुलट जसे आपण कापडाच्या प्लेटी घेतो ना, त्यानुसार फक्त प्लेटी घ्यायची आहे आणि मोदकाची पारी ही सरकवत घ्यायची आहे. पूर्ण अशा या प्लेटी होतात. त्यानंतर तोंड बंद करायचं आहे मोदकाचं आणि दाबून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो बघू शकता, हा आपला पहिला मोदक तयार झालेला आहे. अगदी झटपट एकही कळी न वळता छान असे छोटे छोटे हे मोदक आपल्याला करायचे आहे. दिसत आहे ना मस्त असा एकसारख्या कढीचा, अजिबात कडी न वळता. आणखी मी तुम्हाला मोदक करण्याची दुसरी पद्धत दाखवते. पारी घेतलेली आहे. तर हा जो मोदक आहे ना, मी तुम्हाला कड्या वळून करून दाखवत आहे. जसे आपण उकडीच्या मोदकाला कड्या करतो ना, पण उकडीच्या मोदकाला कड्या करणं हे थोडंसं कठीण असतं, म्हणजे अवघड असतं. या मोदकाच्या कड्या अगदी भराभर होत असतात. बघू शकतात, एक बोट आतमध्ये करायचं आणि 2 बोटं बाहेर करायची आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी कडी वळायची आहे. अगदी सहज काही सेकंदमध्येच अशी ही पारी वळली जाते. अशा ह्या काही कड्या ओढून घेतल्यानंतर त्यामध्ये सारण भरायचं आहे. असं हे भरपूर सारण भरलं. त्यानंतर अलगद ह्या सगळ्या कड्या आपल्याला जवळ करायच्या आहे आणि वरचं जे टोक आहे ते बंद करायचं आहे. छान घट्टसं दाबून घ्यायचं, म्हणजे तळताना ते निघणार नाही आणि गोल फिरवायचं आहे. बघू शकता अगदी सहज हा सुद्धा दुसऱ्या पद्धतीचा मोदक आपण केलेला आहे. तुम्ही पहिल्या पद्धतीने सुद्धा करू शकतात किंवा ही पद्धत सुद्धा वापरू शकतात मोदक करण्यासाठी, किंवा मी आणखी तुम्हाला तिसरी पद्धत दाखवते, त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही मोदक करू शकतात. आता तुम्हाला ही तिसरी पद्धत दाखवते आहे तळणीचे मोदक करण्याची. तर पारी घेतलेली आहे. पारीला आधी अशा प्रकारे प्लेटी करून घ्यायच्या आहे. या ठिकाणी मी सारण भरलेलं नाही अजून, तर पारीच्या आपल्याला अशा प्रकारे प्लेटी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा ह्या प्लेटी चिटकून घ्यायच्या आहे. सारण भरायचं आहे आतमध्ये. सारण भरल्यानंतर पुन्हा पारी हातामध्ये घ्यायची आहे आणि आधीप्रमाणेच प्लेटी करायची आहे. पूर्ण प्लेटी झाल्यानंतर वरचं टोक बंद करायचं आहे आणि दाबून गोल राऊंडमध्ये फिरवायचं आहे. म्हणजे अगदी सहज मोदक हा तयार होतो. अशा प्रकारे मी काही मोदक हे करून घेतलेले आहे. बघू शकता या ठिकाणी. आता हे मोदक तळून घेऊ. मोदक तळण्यासाठी तेल गरम करायचं आहे. खूप असं कडकडीत सुद्धा तेल असायला नको. तेल चेक करण्यासाठी अगदी छोटासा कणिकचा गोळा तेलामध्ये घालायचा आहे. अगदी हलके असे बबल्स निघत आहे, म्हणजे तेल अगदी परफेक्ट हे तापलेलं आहे आणि त्या तेलामध्ये अशा प्रकारे मोदक आपल्याला सोडायचे आहे. गॅसची फ्लेम कमी सुद्धा ठेवायची नाही आणि मोठी सुद्धा ठेवायची नाही. मीडियम गॅसची फ्लेम आपल्याला ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरती हे मोदक तळायचे आहे. म्हणजे आतपर्यंत छान असे खरपूस हे मोदक तळले जातात. अधूनमधून अशा प्रकारे हे मोदक ढवळून घेतले आणि छान अशा मस्त रंगावरती आल्यानंतर हे मोदक तेलाच्या बाहेर काढायचे आहे. बघू शकता या ठिकाणी मोदकाला रंग किती छान आलेला आहे. तो कुरकुरीत असे हे मोदक झालेले आहे. आता मी मोदक तळण्याची तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. अशा प्रकारे झाऱ्यामध्ये हे मोदक ठेवायचे आहे आणि त्यानंतर झारा हा तेलामध्ये अशा प्रकारे टाकायचा आहे, म्हणजे हातावरती तेल सुद्धा उडणार नाही. ज्या साईजची तुमची कढई असेल त्यानुसार हे मोदक आपण कढईमध्ये घालू शकतो. सगळेच मोदक आपले असे मस्त कुरकुरीत होत असतात. तुम्ही आवाजही ऐकू शकता. सगळे हे आपले 108 मोदक या ठिकाणी मी तळून घेतलेले आहे आणि आवाजही तुम्ही ऐकला, मस्त कुरकुरीत होतात. यामध्ये आपण साखर वापरलेली आहे. साखर ही मोदक तळत असताना कॅरमलाइज होते, त्यामुळे हे मोदक छान असे कुरकुरीत होतात आणि चवीला सुद्धा छान लागतात आणि आठवडाभरासाठी सुद्धा असेच कुरकुरीत राहतात. मोदक तोडूनही दाखवते. बघू शकतात किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहे. तर मंडळी, ही मोदक करण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. तर मोदक करण्यासाठी मी या ठिकाणी तांदूळ घेतलेला आहे.
तर मेजरमेंट कप आणि 1 कप हा आंबेमोहोर तांदूळ घेतलेला आहे. तर आंबेमोहोर तांदूळच का घ्यायचा, तर या तांदूळाला छान असा सुगंध असतो आणि चवीला सुद्धा या तांदूळाचे मोदक अप्रतिम असे लागतात. म्हणून मी अशा प्रकारचा हा आंबेमोहोर तांदूळ 1 कप घेतलेला आहे. घेतलेला तांदूळ आपल्याला एखादी बाउलमध्ये टाकायचा आहे. 1 कप आंबेमोहोर तांदूळ आहे म्हणून पाव कप इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. इंद्रायणी तांदूळाला चिकटसरपणा हा जास्त असतो, त्यामुळेच मोदक आपले हे फाटत नाही किंवा कुठेही क्रॅक पडत नाही मोदकाला. म्हणून पाव कप इंद्रायणी तांदूळ ह्या 1 कप तांदूळामध्ये मिक्स केलेला आहे. यामध्ये पाणी टाकून 2 ते 3 पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 5 ते 6 तासासाठी हा तांदूळ आपल्याला भिजत घालायचा आहे किंवा रात्रभरासाठी सुद्धा तुम्ही हा तांदूळ भिजवून घेऊ शकता. आता रात्रीच मी हा तांदूळ भिजवून घेतलेला आहे. तर तांदूळाच्या आतमधलं पाणी संपूर्ण आपल्याला काढायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा तांदूळ घातला. आता ज्या कपाने आपण तांदूळ घेतलेला होता ना, त्याच कपाने 1 कप पाणी घेतलं, अर्धा कप पाणी टाकलं. तांदूळ मिक्सरला अगदी बारीक असा वाटून घ्यायचा आहे. पहा, अजिबात चरचर यामध्ये रव्यासारखं असायला नको, खूप असं छान बारीक वाटायचं आहे. वाटलेल्या तांदूळाचं मिश्रण पातेल्यामध्ये काढलं. आता मिक्सरच्या भांड्याला भरपूर तांदूळाची पेस्ट चिटकलेली असते आणि उरलेलं अर्धा कप पाणी मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे, म्हणजे कुठेही आपल्या तांदूळाची पेस्ट ही वाया जात नाही. 1/4 कप तांदूळासाठी 1 कप पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे. त्यानंतर यामध्ये पाव चमचा तूप घालायचं आहे, अर्धा चमचा साखर घालायची आहे आणि अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे. सगळं हे मिक्स करून घेऊ. सोबतच कढईमध्ये सुद्धा पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. पाण्याला उकळी आलेली आहे. हे पातेलं कढईमध्ये ठेवायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. पहा, अशा प्रकारे डबल बॉईलच्या मेथडने आपण ही उकळ काढून घेऊ. 1 ते 2 मिनिटांमध्येच हे मिश्रण असं छान घट्टसर होते. ढवळत असताना आपल्याला कंटिन्यू ढवळायचं आहे, म्हणजे यामध्ये अजिबात गाठी वगैरे होणार नाही. स्पूनला चिटकलेलं मिश्रण हे संपूर्ण काढून घ्यायचं आहे. पातेल्यामध्ये टाकते. गॅसची फ्लेम चालू आहे. 4 ते 5 मिनिटांसाठी गॅस आपल्याला चालू ठेवायचा आहे. झाकण ठेवून घेतल्यानंतर 5 मिनिटांनंतर गॅस मी बंद केलेला आहे आणि हे पातेलं गरम पाण्यामध्ये असंच राहू द्यायचं आहे. तोपर्यंत मोदकासाठी लागणारं सारण करायचं आहे. तर 1 नारळ फोडून घेतला आणि नारळ फोडल्यानंतर पाठीचा काळा भाग काढून घेतलेला आहे. छोटे छोटे काप केले, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घ्यायचं आहे. जर का तुमच्याकडे नारळ खवण्याची विळी असेल तर तुम्ही विळीवरती सुद्धा खवू शकता. जर का नसेल तर मग अशा प्रकारे नारळाचा हा खीस करून घ्या. सारणासाठी कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घातलं, अर्धा चमचा खसखस घालायची आहे. अगदी मंद गॅसवरती खमंग अशी भाजून घ्यायची आहे. साधारण अर्ध्या मिनिटासाठी परतून घेतली. त्यामध्ये काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे, पिस्ता आणि काजूचे काप घेतलेले आहे. अगदी बारीक चिरून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट. अशा हलके परतून घ्यायचे आहे. हलका रंग बदलला का त्यामध्ये हा खवलेला नारळ घालायचा आहे. 2 कप नारळाचा खीस आहे, जो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. तो कढईमध्ये खीस टाकलेला आहे, परतून घ्यायचा आहे. साधारण 1.5 ते 2 मिनिटांसाठी परतून घेतला. 2 कप खिसासाठी 1 कप खिसून घेतलेला गूळ घालायचा आहे. तर गूळ सुद्धा या खोबऱ्याच्या खिसामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ. पहा, पूर्णपणे मिक्स झालेला आहे. त्यानंतर चवीसाठी पाव चमचा वेलची पूड घालायची आहे आणि थोडं जाळफळ सुद्धा खिसून घेते, म्हणजे चव आणखीनच छान लागेल मोदकाची. मिक्स करून घेऊ. सारण तयार झालेलं आहे मोदकाचं. सारण केलं तोपर्यंत हे उकडीचं पातेलं कढईमध्येच होतं. पाणी अजून गरम होतं, त्यामुळेच ही उकड सुद्धा अजून गरम आहे. पहा, हलकी अशी गरम आहे ही. ताटामध्ये टाकते. त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचे त्यावरती आणि मळून घ्यायचं आहे. गाठी वगैरे नसल्यामुळे जास्त वेळ सुद्धा मळावं लागत नाही. अर्धा ते 1 मिनिटामध्येच अशी छान लोण्यासारखी मस्त लुसलुशीत ही उकड आपली तयार होते. उकड अगदी परफेक्ट झालेली आहे का हे चेक करण्यासाठी एखादी कसा छोटासा उंडा घ्यायचा आहे आणि हातावरती असा बॉल करायचा आहे. पहा, कुठेही क्रॅक जात नाही आणि हातालाही चिटकत नाही. हाताला तूप किंवा पाणी काही लावलेलं नाही. अशीच ही पारी करून घेते, कुठेही चिटकत नाही. जर का चिटकत असेल तर तुम्ही समजायचं आपली ही जी उकड आहे कच्ची आहे, पुन्हा ती वाफवून घ्यायची. आणि अशी चिटकत नसेल तर अगदी परफेक्ट ही उकड झालेली आहे ही समजून पुढची कृती आपल्याला करायची आहे. पहा, जर का तुम्हाला कढीदार मोदक करायचे असतील तर अशा प्रकारे तुम्ही करू शकतात, पण मला आज कढी न वळता हे मोदक तुम्हाला करून दाखवायचे आहे, म्हणून त्यासाठी मी अशा प्रकारचा हा साचा घेतलेला आहे. साच्याला अगदी हलकं तूप लावून घेतलेला आहे आणि असा हा उंडा साच्यामध्ये ठेवायचा आहे आणि बोटांनी
दाबून घ्यायचं आहे। अंगठ्यांनी आणि ह्यामधल्या बोटाने अशा प्रकारे हे दाबून घ्यायचं आहे। छान असं दाबून घेतल्यामुळे मोदकावरती मस्त अशा कळ्या ह्या उमटतात। अशा प्रकारे दाबून झाल्यानंतर त्यामध्ये सारण भरायचं आहे। असा गोळा करायचा आहे सारणाचा आणि साच्यामध्ये मावेल त्यानुसार सारण भरायचं आहे। असं दाबून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित छान। थोडंसं पीठ घ्यायचं आहे, असा उंडा चिपटा करायचा आहे आणि वरतून ठेवायची आहे ही पारी, हाताने दाबून घेऊ। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकही कळी न वळता अगदी झटपट आणि सहज असा मस्त हा कळीदार आणि सुबक आकर्षक मोदक आपला पहिला हा तयार झालेला आहे। बघू शकता मंडळी किती छान दिसत आहे ना, आणि बनवायला तर अतिशय सोपा आहे। अगदी झटपट हा मोदक होतो। अशाच प्रकारे आणखी एक मोदक मी तुम्हाला करून दाखवते, त्यानंतर मग आपण फुलाचे मोदक कसे करायचे ते पाहूया। पुन्हा असा गोळा घ्यायचा आहे, मध्ये दाबायचा आहे बोटांनी। तर बऱ्याच वेळा काय होतं ना मैत्रिणींनो, आपल्या घरामध्ये तांदूळाची पिठी नसते आणि आपण जर का बाजारातून तांदूळाची पिठी आणली मोदक करण्यासाठी, ती किती दिवसाची जुनी आहे हे आपल्याला माहिती नसते आणि जर का जास्त जुनी असली तर मोदक हे व्यवस्थित येत नाही, क्रॅक पडतात। तर तांदूळाची पिठी न करता अशा प्रकारचे केव्हाही आपल्याला मोदक करायचे झाले तर आपण फक्त तांदूळ भिजून हे असे मस्त मोदक सहज करू शकतो। म्हणून अशा सोप्या पद्धतीच्या मोदकाचा व्हिडिओ मी आज तुमच्या समोर घेऊन आलेली आहे। अतिशय सोपे आहे। तुम्ही जर का नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी सुद्धा अगदी सहज हे मोदक करू शकतील आणि चवीला तर अप्रतिमच मोदक लागतात। तुम्ही जर का एक वेळेस अशा प्रकारचे हे मोदक कराल ना, नेहमीच असेच मोदक कराल। दुसरा सुद्धा मोदक आपला हा तयार झालेला आहे। तर अशाच प्रकारे मी आणखी काही हे मोदक करून घेतलेले आहे। आता चला आपण जास्वंदाच्या फुलातील मस्त असे मोदक पाहूया। तर असा उंडा घेतलेला आहे, त्यानंतर पारी लाटून घ्यायची आहे। पारी लाटल्यानंतर एखादी स्पून घ्यायचा, अशा फक्त आपल्याला 5 रेषा या पारीवरती मारायच्या आहे थोड्या थोड्या अंतराने। पहा आता ज्या आपण रेषा मारलेल्या आहे ना, तिथे अशा प्रकारे कडी करायची आहे, म्हणजे दाबून घ्यायचं आहे मोठा। हे पहा या प्रकारे अशा ह्या 5 पाकड्या झालेल्या आहेत। त्यानंतर आतमध्ये सारण भरायचं आहे। या मोदकामध्ये ना भरपूर सारण भरलं जातं, त्यामुळे चवीला तर छान लागतात, शिवाय दिसायला सुद्धा मस्त असे हे मोदक दिसतात। सारणही तुम्ही पाहू शकता, असं छान दाबून भरायचं आहे। सारण भरल्यानंतर आतमधलं हे जे तोंड आहे ते बंद करायचं आहे यानुसार। त्यानंतर जास्वंदाच्या फुलांसारखा आकार द्यायचा आहे। पाकड्यांवरती असं बोटाने हे करायचं आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी। आणि अशी ही डिझाइन झाल्यानंतर पाकडी चिटकवत घ्यायची आहे। अशी थोडी दाबली ना लगेचच ती चिटकली जाते। पाणी वगैरे लावायची काही गरज नाही। हवं वाटल्यास तर अगदी थोडंसं तांदूळाचं पीठ किंवा मैद्याचं पीठ तुम्ही वापरू शकता, म्हणजेच मैदा। पहा अगदी झटपट 1 मिनिटामध्येच आपलं हे फूल तयार झालेलं आहे, फुलातील मोदक। आहे ना अतिशय सोपं असं हे फूल, दिसायला किती छान दिसत आहे। अशाच प्रकारे आणखी काही मी जास्वंदाच्या फुलातील आकाराचे मोदक तुम्हाला करून दाखवते। लिंबूच्या आकाराचा उंडा घ्यायचा आहे, त्यानंतर लाटून घ्यायचा आहे। पारी जास्त खूप पातळ सुद्धा लाटायची नाही आणि खूप जाड सुद्धा ठेवायची नाही, जशी आपण पुरी लाटतो ना पुरीप्रमाणेच लाटायची आहे। 5 रेषा अशा त्यावरती आखून घेते। तर मैत्रिणींनो या ठिकाणी आपल्याला ही पारी अजिबात कट करायची नाही, फक्त रेषा आखायच्या आहे। असा हलक्या हाताने चमचाची दांडी फिरवली ना तर रेषा ही उमटली जाते। त्यानंतर हे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी या बोटांच्या सहाय्याने अशा प्रकारे ही कडी दाबायची आहे। जी रेषा आपण आखली ना ती मध्यभागी घ्यायची आहे आणि इकडची तिकडची पारी घेऊन अशा प्रकारे दाबून घेतल्यामुळे अशा या पाकड्या होत असतात। 5 पाकड्या झालेल्या आहे। त्यानंतर आतमध्ये जी जागा असते ना त्या ठिकाणी आपल्याला सारण भरायचं आहे। 1 चमचाभर सारण टाकलं
सारण व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे खाली आणि त्यानंतर ह्या ज्या पाकळ्या आहे त्यांचा जो आकार आहे ना फक्त एकसारखा ठेवायचा. एखादी पाकळी लहान मोठी असं ठेवायचं नाही. एकसारख्या झाल्यानंतर आतमध्ये असं दाबून घ्यायचं आहे. त्यानंतर व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्यानंतर अंगठ्यांनी जी कणिक आहे ना ती अशी पुढे लोटायची आहे या प्रकारे. त्यावरती अशी ही डिझाईन येते आणि त्यानंतर पाकळी ही चिटकून घ्यायची आहे. थोडंसं पीठ मी लावते. तांदूळाचं पीठ किंवा मैदा वापरू शकता मी आधी सांगितल्याप्रमाणे, किंवा गव्हाचं पिठाचा अगदी हलका हात आपल्याला लावायचा आहे. जास्त पीठ लावायचं नाही हाताला चिटकू नये म्हणून, किंवा तुम्ही तूप सुद्धा लावू शकता हाताला. बघू शकता अगदी सावकाश मी तुम्हाला दाखवलेलं आहे. या ठिकाणी जवळून सुद्धा अशा पाकळ्या चिटकल्यानंतर व्यवस्थित असं दोन्ही हाताच्या मदतीने दाबून घ्यायचं आहे. तर हे फूल बनवायला काही अवघड नाही. एकदाची हाताला सवय झाली ना अगदी भराभर तुम्ही नवशिकाऊ जरी असेल ना तरी सुद्धा भराभर हे मोदक कराल. पहिलं फूल बनवायला थोडीशी अडचण वाटेल, पण दुसऱ्या फुलापासून अगदी सहज पटापट तुम्ही कराल आणि नेहमीच अशाच प्रकारे मोदक तुम्ही कराल एवढी माझी नक्कीच खात्री आहे. अगदी छान पांढरे शुभ्र असे हे फुलाचे मोदक झालेले आहे आणि अशाच प्रकारे सगळे हे मोदक मी करून घेते. सगळे हे मोदक करून झालेले आहे. साधारण 1.25 कप तांदूळामध्ये एवढे हे मोदक झालेले आहे. मोदक झाल्यानंतर हे मोदक आपल्याला वाफवायचे आहे. त्याआधी यावरती थोडी केसर ठेवायची आहे. अशा प्रकारे केसरच्या काड्या ठेवते आणि त्यानंतर केळीच्या पानावरती एखादी चाळणीवरती किंवा स्टीमरमध्ये हे मोदक आपण स्टीम करून घ्यायचे आहे. केळीचं पान जर का तुमच्याकडे नसेल तर मग कशा प्रकारे हे मोदक स्टीम करायचे तेही मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. कढईमध्ये पाणी सुद्धा उकळत आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये अशा प्रकारे ही प्लेट ठेवायची आहे. पहा पान अगदी लहान आहे. जेवढे यावरती बसतील त्यानुसार मोदक ठेवते आणि जर का आपल्याकडे केळीचं पान नसेल तर मग असा मोदक घ्यायचा आणि पाण्यामध्ये खाली डिप करायचा आहे. असा ओला केला ना तो अजिबात चिटकत नाही आणि उकळत्या पाण्यावरती चाळणी ठेवून तुम्ही असे ओले करून चाळणीवरती हे मोदक वाफवून घेऊ शकता. साधारण 10 मिनिटांसाठी हे मोदक वाफवून घेतलेले आहे. त्यानंतर कढईच्या बाहेर काढून घेते. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपले हे 2 प्रकारचे मोदक तयार झालेले आहे. कढी न वळता मस्त असे कळीदार दिसणारे मोदक आणि त्यानंतर हे जास्वंदाच्या फुलातील पांढरे शुभ्र मोदक. मोदक पाहू शकता अगदी लोण्यासारखे लुसलुशीत असे हे स्पंजी मोदक झालेले आहे. फुलाचा सुद्धा मोदक तुम्हाला दाखवते. भरपूर सारण भरून देखील कुठेही फाटत नाही हा मोदक किंवा तुटत नाही. असे हे मस्त मोदक आपले होत असतात. हा मोदक मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. तर मंडळी एवढे ह्या तांदूळाच्या प्रमाणामध्ये आपले 15 ते 16 मोदक होत असतात. तुम्हाला जर का 21 मोदक करायचे झाले तर तुम्ही हेच प्रमाण वाढून करू शकता 21 मोदक सुद्धा. असा भरपूर सारण भरलेला आणि मऊ लुसलुशीत लोण्यासारखा हा मोदक, त्यावरती तुपाची धार. असं हे गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून हा मोदक दिला ना गणपती बाप्पा तर नक्कीच खुश होणारच. बघू शकता फुलाचा मोदक सुद्धा मी तुम्हाला तोडून दाखवते. अगदी सहज हे मोदक तुटतात आणि चवीला तर अप्रतिमच मोदक लागत असतात. तुम्ही नक्कीच करून पहा. करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चाळून घ्यायचं आहे पीठ. 1 कप खिसून घेतलेला गूळ घ्यायचा आहे किंवा गूळ पावडर सुद्धा घेऊ शकतात. 1 कप साजूक तूप आणि अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट. हा पांढरा शुभ्र डेसिकेटेड कोकोनट मी घरीच केलेला आहे. तुम्हाला हवं तर रेडीमेड सुद्धा घेऊ शकता. तर हा घरी कसा करायचा याचा लवकरच मी व्हिडिओ अपलोड करणार आहे, तो तुम्ही पाहू शकता. त्यानंतर या वाटीमध्ये काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे. त्यामध्ये पिस्त्याचे काप आहे, काजूचे काप आहे, 1 चमचा खसखस आणि पाव चमचा हिरवी वेलची. ड्रायफ्रूट आपल्या चवीनुसार थोडे कमी अधिक सुद्धा तुम्ही करू शकता. पुढच्या कृतीकडे वळूया. गॅसवरती कढई ठेवली. कढई घेताना जाड तडाची घ्यायची आहे. गॅस चालू केला. त्यानंतर कढईमध्ये अगदी थोडंसं तूप टाकायचं आहे.
तूप हलकं गरम झालं का त्यामध्ये खसखस टाकायची आहे आणि थोडासा रंग बदलेपर्यंत खसखस आपल्याला ही परतून घ्यायची आहे. गॅस अगदी मंदच ठेवायचा आहे. पहा, थोडासा गुलाबी रंग आलेला आहे. खसखस काढून घेऊ. खसखस काढली. पुन्हा कढईमध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे आणि त्यामध्ये घेतलेले ड्रायफ्रूट भाजून घेऊ. पिस्त्याचे काप टाकले, काजूचे काप टाकले. गॅस अगदी मंदच ठेवायचा आहे. कमी गॅसवरती हलका रंग बदलेपर्यंत हे ड्रायफ्रूट सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे. साधारण 1 मिनिटापर्यंत अगदी गॅस मंद ठेवून भाजून घेतलेले आहे. जास्त डार्क रंगावरती सुद्धा भाजायचे नाही. अशा प्रकारे भाजून बाजूला ठेवायचं आहे. 1 चमचा कढईमध्ये तूप घालायचं आहे. तूप वितळू द्यायचं आहे आणि तूप वितळलं का त्यामध्ये घेतलेलं गव्हाचं पीठ घालायचं आहे. गव्हाचं पीठ सुद्धा भाजून घेऊ. गव्हाचं पीठ भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि कमी ते मीडियम गॅसवरती हे पीठ सुद्धा आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी पीठ परतून घेतलं. त्यामध्ये आणखी तूप टाकायचं आहे. 2 चमचे पुन्हा तूप घातलं. परतून घेऊ. पीठ हे भाजत असताना अशा प्रकारे सतत आपल्याला हे परतवायचं आहे. पीठ कुठेही आपल्याला हे जळू द्यायचं नाही. पुन्हा 1 ते 2 मिनिटासाठी भाजून घेतलेलं आहे पीठ. तूप टाकायचं आहे. असं थोडं थोडं तूप टाकलं ना पीठ व्यवस्थित छान असं भाजलं जातं आणि पीठ भाजून घेऊ. आता उरलेलं तूप सुद्धा टाकायचं आहे. यामध्ये 1 चमचा तूप शिल्लक आपल्याला राहू द्यायचं आहे. 1 चमचा तूप राहू दिलेला आहे. पीठ मस्त खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. पीठ भाजायला थोडासा वेळ दिला का हे मोदक आपले अतिशय चविष्ट होतात. गॅस अगदी कमी ठेवायचा आहे. कमी ते मीडियम गॅसवरती मस्त अशा प्रकारे पिठाला बदामी रंग येईपर्यंत पीठ आपल्याला भाजायचं आहे. त्यानंतर असं छान तूप सुटतं आणि असं लुसलुशीत हे गव्हाचं पीठ भाजून होतं. पीठ भाजून झालं का त्यामध्ये घेतलेला खोबऱ्याचा किस घालायचा आहे, म्हणजे डेसिकेटेड कोकोनट, आणि तो सुद्धा साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी परतून घेऊ. म्हणजे खोबऱ्याचा किस सुद्धा भाजला जाईल आणि आपले मोदक आणखीनच चविष्ट होतील. कुठेही गॅसची फ्लेम मोठी करायची नाही. कमी ते मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे भाजायचं आहे, म्हणजे चव छान लागते. पिठाचा रंगही तुम्ही पाहू शकतात. अगदी खव्यासारखा रंग आलेला आहे. त्यानंतर ताटामध्ये काढून घेऊ. संपूर्ण हे मिश्रण ताटामध्ये काढलं. आता 1 चमचा तूप आपण शिल्लक राहू दिलेलं होतं कपामध्ये, ते तूप कढईमध्ये टाकायचं आहे. तूप हलकं असं वितळलं का त्यामध्ये किसलेला गूळ घालायचा आहे. तर या ठिकाणी मी गुळाची पावडर घेतलेली आहे. तुम्ही पावडर किंवा गूळ सुद्धा घेऊ शकतात किसलेला, आणि परतून घेऊ. तर हे मोदक करण्यासाठी आपल्याला गुळाचा पाक वगैरे करायची काही गरज नाही. फक्त मी आता ही पावडर घेतलेली आहे तर वितळून घेते. किसलेला गूळ सुद्धा घेतलेला असेल तर अशा प्रकारे परतत घ्यायचा आहे, म्हणजे गूळ हा वितळतो. अशा प्रकारे गॅस अगदी मोठा करायचा नाही, मीडियम गॅसची फ्लेम करायची आहे आणि साधारण 1 ते 1.5 मिनिटं असं परतून घेतलं का असा छान हा गूळ वितळतो. यामध्ये पाणी वगैरे काही टाकायची गरज नाही. तुम्ही घेतलेला गूळ हा जर का ओलसर असेल तर अगदी पटकन वितळतो आणि गूळ पावडर असेल थोडासा वेळ लागतो. अशा प्रकारे हा वितळल्यानंतर यामध्ये हे भाजून घेतलेलं जे पीठ आहे ना गव्हाचं, ते टाकायचं आहे. सोबतच वेलची पूड सुद्धा टाकली आणि सगळं हे मिक्स करून घेऊ. आता गॅस अगदी कमी करायचा आहे आणि खूप वेळ सुद्धा वितळू द्यायचा नाही, नाहीतर हा पाक कडक होईल आणि तो व्यवस्थित असा मिक्स होणार नाही. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर का नवीन असाल आणि गूळ हा वितळत असताना जर का कडक झाला, म्हणजे पाक झाला, तर तो गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स होत नाही. तर अशा वेळेस काय करायचं, गॅस बंद करून द्यायचा आणि पाण्याचा थोडासा हबका मारायचा वरतून. हबका दिला का मग मिक्स करायचं आहे आणि मिक्स व्यवस्थित झाल्यानंतर गॅस चालू करायचा आहे. पुन्हा गॅसवरती परतून घ्यायचं आहे या प्रकारे. आणि परतत असतानाच त्यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा जे आपण भाजून ठेवलेले होते ना, ते सुद्धा टाकायचे आहे. पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी अगदी गॅस कमी ठेवून मिक्स करून घेतलेला आहे. आपलं हे मोदकाचं सारण मस्त तयार झालेलं आहे. अगदी दाणेदार आणि मोकळं मोकळं असं. गॅस बंद करायचा आहे आणि हे सारण ताटामध्ये काढून ठेवायचं आहे. आता या सारणाचे आपण मोदक कसे करायचे ते पाहूया.
हे सारण खूप गरम आहे, हाताला चटके लागतील, म्हणून थोडा वेळासाठी राहू द्यायचं आहे आणि थोडंसं गार झालं म्हणजे कोमट असतानाच या सारणाचे आपल्याला मोदक करायचे आहे. तर मोदक करण्यासाठी अशा प्रकारे मी हा मोदकाचा साचा घेतलेला आहे. घेतलेल्या साच्याला अगदी थोडंसं तूप लावायचं आहे. नंतर तूप लावायची काही गरज नाही, फक्त सुरुवातीलाच थोडंसं असं हलकं तूप लावून घेते. साचा बंद करायचा आहे आणि साच्यामध्ये हे जे सारण आहे ते भरायचं आहे. आता सारण भरत असताना असं थोडं थोडं टाकायचं आहे आणि दाबायचं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित दाबून हा मोदक करायचा आहे. व्यवस्थित दाबाल ना तरच छान अशा कड्या या मोदकावरती उमडतील. अशा प्रकारे अंगठ्याने हे थोडं थोडं सारण टाकायचं आहे आणि दाबायचं आहे. या प्रकारे आता साचा हा ओपन करून दाखवते. पहा, पहिला आपला हा मस्त असा मोदक तयार झालेला आहे ना अगदी सोपी पद्धत. दिसायलाही मस्त आणि बनवायला तर अतिशय सोपा. पहिला आपला हा मोदक तयार झालेला आहे गणपती बाप्पाचा. अशाच प्रकारे सगळ्या सारणाचे मोदक तुम्हाला करून दाखवते. पुन्हा तूप वगैरे लावायची काही गरज नाही. तूप न लावता साचा बंद केला, थोडं सारण टाकलं, अंगठ्याने असं व्यवस्थित दाबून घेतलं. असं घट्ट दाबायचं आहे आणि थोडं थोडं सारण टाकायचं आहे. दुसरा सुद्धा मोदक आपला हा तयार झालेला आहे. पहा किती छान दिसत आहे ना. मस्त असा कळीदार दुसरा सुद्धा आपला मोदक हा तयार झालेला आहे. अशाच प्रकारे सगळे मोदक करून घेते. आता मोदक करून घेते तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सगळे आपले हे मोदक झालेले आहे. किती छान असे दिसत आहे ना. वजनी प्रमाणामध्ये 1 किलो हे मोदक होत असतात. मोदक तुम्ही जवळून सुद्धा पाहू शकतात. मोदकाचा रंग आणि दिसायलाही सुद्धा मस्त असे मोदक दिसतात. अशा प्रकारे गणपती बाप्पासाठी तुम्ही हे मोदक करून ठेवले. तुम्ही जर का जॉब करत असाल तर आधीच जरी करून ठेवले ना 1 महिनाभर सुद्धा हे मोदक टिकतात, अजिबात खराब होत नाही. आणि दररोज अशा प्रकारे गणपती बाप्पाला आपण वेगवेगळ्या प्रकारचा मोदकाचा नैवेद्य तुम्ही देऊ शकता. नक्कीच गणपती बाप्पा हे खुश होतील. अगदी लुसलुशीत जिभेवर ठेवताच विरघळणारे असे हे मोदक होत असतात. अतिशय मोजक्या साहित्यात आणि झटपट ही रेसिपी आहे. मग तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. हे तांदूळ घेतलेले आहे. तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल, बासमती, चिनोर किंवा कालीमुछ जो असेल तो तुम्ही तांदूळ घेऊ शकतात. 1 वाटी तांदूळ घेऊन हा आपल्याला भिजत घालायचा आहे. भिजत घालण्याच्या आधी 2 ते 3 पाण्याने अलगद हाताने हलवून हा तांदूळ आहे स्वच्छ असा धुवून घेऊ. असं हे धुतलेलं पाणी काढून घेऊ आणि अशाच प्रकारे 3 पाण्याने हे तांदूळ धुवून घेतलेले आहे. तांदूळ भिजत घालण्यासाठी पाणी टाकायचं आहे. झाकण ठेवून कमीत कमी वेळ नसेल तर 5 ते 6 तासासाठी हा तांदूळ भिजत घालायचा आहे. जास्त वेळ असेल तुमच्याकडे तर जास्त वेळासाठी सुद्धा भिजत घालू शकतात. आता या तांदूळाच्या आतील पाणी संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे. एक अशी गाळण घेऊन त्यामध्ये हे तांदूळ निथळून घेऊ. पूर्ण पाणी हे निथळून घ्यायचं आहे, म्हणजे पुन्हा यामध्ये पाणी घालण्याचा अगदी परफेक्ट आपल्याला अंदाज येईल. पाणी निथळून घेतल्यानंतर अशी ही चाळण 1 मिनिट राहू द्यायची आहे, म्हणजे पूर्ण पाणी हे निघून जाईल तांदूळाच्या आतून. त्यानंतर घेतलेले तांदूळ हे 1च वाटी आहे. छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा निघतील, तर लहान मिक्सरचे भांडे घेऊन त्यामध्ये तांदूळ हे पूर्ण टाकून घेतलेले आहे. घेतलेले तांदूळ 1 वाटी आहे म्हणून त्याच वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. अर्धी वाटी पाणी हे तांदूळ वाटण्यासाठी टाकायचं आहे आणि उरलेलं अर्धी वाटी पाणी आपण नंतर वापरणार आहोत. तांदूळ हे वाटून घेतलेले आहे. एकदम स्मूथ, जेवढे बारीक वाटता येईल तेवढे बारीक हे वाटून घ्यायचे आहे. अशा प्रकारे गंधासारखे तांदूळ हे वाटून घेतलेले आहे. त्यानंतर एखादी जाड दळाच्या कढईमध्ये हे तांदूळाचं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि उरलेलं अर्धी वाटी पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला चिटकलेली पेस्ट संपूर्णही निघेल. 1 वाटी तांदूळाला 1 वाटी पाण्याचा वापर या ठिकाणी आपण केलेला आहे. तर आता ज्या वाटीने तांदूळ घेतलेले आहे त्याच वाटीने अर्धी वाटी मैदा घ्यायचा आहे किंवा गव्हाचं पीठही घेऊ शकतात चाळून. घेतलेला मैदा तांदूळाच्या मिश्रणामध्ये टाकून त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि हे सर्व एकदम स्मूथ होईपर्यंत मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण गुठळ्या मोडून घेतलेल्या आहे.
असं स्मूथ हे मिश्रण झाल्यानंतर चवीनुसार पाव चमचा मीठ टाकून 1 चमचा तूप टाकायचं आहे किंवा तेलही वापरू शकतात. सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेले आहे. त्यामध्ये स्टँडसुद्धा ठेवून घेतलेले आहे. तर मिश्रणाची कढई स्टँडवरती अशा प्रकारे ठेवायची आहे आणि उकळत्या पाण्यामध्ये ही उकळ आपल्याला अशा प्रकारे सतत ढवळून काढून घ्यायची आहे. तर डायरेक्टली कढई गॅसवरती सुद्धा ठेवू शकतात, पण करपण्याची सुद्धा शक्यता असते ही उकळ. तर म्हणून अशी डबल बॉईलच्या मेथडने ही उकळ मी काढून घेतलेली आहे. जास्त काही वेळ लागत नाही, फक्त 3च मिनिटांमध्ये ही उकळ अशा प्रकारे सतत हलवत घेतलं का घट्टसर होते आणि करपण्याची सुद्धा शक्यता राहत नाही. मोदकही छान येतात. हलवताना मात्र एकसारखं कंटिन्यू असं 2 ते 3 मिनिटापर्यंत हलवायचे आहे. जोपर्यंत आपल्याला हे उकळ घट्ट होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आहे. तुम्ही पाहू शकता छान असा घट्टसर गोळा झालेला आहे. आता गॅसची फ्लेम कमी ते मीडियम करायची आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे. साधारण 5 मिनिटं ही उकळ आपल्याला काढून घ्यायची आहे. तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मोदकासाठी लागणारं सारण करून घेऊ. कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे. अर्धा चमचा खसखस टाकायची आहे. खसखस अशी हलकी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे. खसखसला हलका ब्राऊन रंग आलेला आहे. त्यानंतर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले आहे ना, त्याच वाटीने ओल्या नारळाचा खस घ्यायचा आहे. तर हा खवलेला नारळ घेतलेला आहे. वाटी ही पूर्णपणे भरून घ्यायची आणि बऱ्यापैकी दाबून सुद्धा घेतलेली आहे. तर ओला नारळ हा न खवता कसा तयार करायचा याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही पाहून मोदकासाठी असा नारळ अगदी 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये तयार करून घेऊ शकतात. मीडियम गॅसच्या फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटापर्यंत हा नारळाचा कस परतून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी पूर्णपणे साहित्य घेण्यासाठी कोणत्याही एका कपाचा किंवा वाटीचा वापर करा आणि त्याच प्रमाणामध्ये सर्व साहित्य घ्या, म्हणजे मोदक अगदी अचूक प्रमाणामध्ये तयार होतील. 2 मिनिटापर्यंत हा खवलेला नारळ परतून घेतलेला आहे. त्यानंतर असा किसून घेतलेला अर्धी वाटी गूळ घालायचा आहे. गूळसुद्धा परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत गूळ वितळत नाही तोपर्यंत हे सारण परतत घ्यायचं आहे. आता गूळ हा पूर्णपणे वितळलेला आहे. अशा प्रकारचं सारण झाल्यानंतर चवीनुसार वेलदोडे आणि जायफळाची पूड घालून घ्यायची आहे. पाव चमचा परतून घेऊ आणि तयार झालेलं आहे हे मोदकासाठीचं सारण. सारण थंड होत आहे तोपर्यंत उकडही तयार झालेली आहे. पाहू शकतात कढईला अजिबातही करपलेली नाही किंवा चिटकलेही नाही. उकड ही मळून घ्यायची आहे. मळताना गरम गरमच मळायला हवी असं काही नाही. ह्या उकडला थंड झाल्यावरती सुद्धा तुम्ही मळून घेऊ शकतात आणि जास्त मळण्याची गरजही भासत नाही. तर मैत्रिणींनो, तुम्ही पाण्याचं प्रमाण आणि तांदूळाचं पिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट घ्याल तर अशीच परफेक्ट ही उकड तयार होईल. आणि थोडंफार प्रमाणामध्ये जर का कमी अधिक झालं प्रमाण, उकड ही तुम्हाला घट्टसर वाटत असेल मळताना, तर पाण्याचा हात लावून थोडंसं पाणी वापरून मळून घेऊ शकतात. आणि जर का पातळसर वाटत असेल तर यामध्ये थोडासा मैदा किंवा गव्हाचे पीठ चाळून घाला आणि मळून घ्या. नंतर वाफवण्याची काही गरज नाही. त्यानंतर अगदी परफेक्ट हे मोदक तयार होतील. आता मोदक आपल्याला लाल रंगाची करायची आहे, तर केकसाठी जे रंग वापरतात त्यातला हा रेड जेल रंग घेतलेला आहे. फक्त 2 ते 3 थेंबच या रंगाचा आपल्याला वापर करायचा असतो. तर हा रंग जर का नसेल मैत्रिणींनो, पापड कुरडयांचे कलर तर आपल्या घरामध्ये असतात, त्यातला लाल रंगसुद्धा तुम्ही वापरू शकता. थोडंसं पाणी लावून कलर हा ओला करून घ्या आणि नंतर पाण्याचा हात लावून असं मळून घ्या. मळत असतानाच तुम्ही ओळखू शकतात किती स्मूथ अशी ही उकड तयार झालेली आहे. तर पाण्याचा हात लावून असं मळून घेतलेली आहे. या उकडपासून एवढ्या प्रमाणामध्ये 11 हे मोदक तयार होत असतात. तर 11 एकसारखे मोदक होण्यासाठी असे 11 हे उंडे करून घ्यायचे आहे आधीच. तर तुम्हाला जेवढे मोदक करायचे आहेत त्यानुसार तुम्ही प्रमाण घेऊन मोदक करू शकतात. उंडे हे तयार झालेले आहे संपूर्ण 11. पोलपाट घेतलेला आहे. पोलपाटाला अगदी थोडंसं तूप हे लावून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही. त्यानंतर लाटून घ्यायची आहे पारी मोदकासाठीची. तर अशी पातळसर ही पारी लाटून घेते. तर हे मोदक जे आपण करत आहोत ना बनवायला, खूपच असे सोपे आहे. एक वेळेस पाहताच लगेच तुम्हालाही सहज जमतील. पारी ही लाटून घेतलेली आहे एवढी. त्यानंतर यावरती सारण ठेवून घेतलेलं आहे. सारण ठेवून घेतल्यानंतर अशा 5 रेषा द्यायच्या आहे. तर ह्या फक्त आपल्याला 5 खुणा करायच्या आहे. अजिबात चिरलं गेलं नसावं
अशा खुणा करून झाल्यानंतर ही पारी हातात घ्यायची आहे आणि जी खूण केलेली आहे आपण तो भाग बाहेर काढून अशी घडी करायची आहे। तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे हे दाबत घ्यायचं आहे। पूर्ण हे दाबून घेतल्यानंतर आतमधलं तोंड 5 बोटांनी हे बंद करायचं आहे। अशा प्रकारे हे स्टार दिसत आहे आता। त्यानंतर अंगठ्याने अशा प्रकारे पाकडीचा आकार द्यायचा आहे। हे पीठ सरकवत घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात असं दाबलं का अगदी पटपट हे असं सरकते। अशी या ठिकाणी डिझाईन करून घेतली का दुसऱ्या पाकडीला ते चिटकवायची आहे। अशा प्रकारे पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे। अशा प्रकारे पुढच्या पाकडीला ही पाकडी चिटकवायची आहे। बोटांना थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे मी। थोडंसं तूप लावून घेतलं का अगदी पटापट अशी ही डिझाईन करता येते, चिटकत नाही हाताला। अंगठ्याने फक्त सरकत घ्यायचं आहे आणि असं सरकून झाल्यानंतर पुढच्या पाकडीला चिटकवत घ्यायचं आहे। 5 पाकड्या असं तयार झाल्यानंतर हा जास्वंदाच्या फुलाचा मोदक झटपट तयार होत असतो। मी तुम्हाला आणखी एक मोदक बनवून दाखवते। पुन्हा आपण जेव्हा ही लाटी घेतो चोडून घ्यायचं, त्यानंतर थोडंसं तुपाचा हात लावायचा आहे म्हणजे पोलपाटाला ही पारी चिटकत नाही आणि लाटताना मीडियमच लाटायची आहे, जास्त पातळ लाटायची नाही। त्यानंतर सारण भरून घ्यायचं आहे। 5 अशा रेषा आखून घेतल्यानंतर अशा प्रकारे ह्या कड्या वळत घ्यायच्या आहे। पूर्ण 5 कड्या ह्या वळून घेतल्यानंतर आतमध्ये दाबून घ्यायचं आहे। नंतर अंगठ्याने असं हे सरकून घ्यायचं। तूप लावल्यामुळे अजिबात चिटकत नाही। अशा प्रकारे 5 पाकड्या ह्या करून घ्यायच्या आहे। तर मैत्रिणींनो, हे तांदूळ भिजत घालूनच नाही तर तांदूळाच्या पिठापासून सुद्धा हे मोदक आपल्याला तयार करता येतात। तर 1 वाटी तांदळाची पिठी आणि अर्धी वाटी मैदा वापरून उकड काढा। त्यानंतर अशा प्रकारे मोदकही तुम्ही बनवून घेऊ शकतात। पण बऱ्याच वेळा काय होते, मोदक करायचे झाले तर आपल्या घरात तांदळाची पिठी नसते। तर अशा वेळेस लगेचच तांदूळ धुवून तो वाढून पिठी करणं हे शक्यही नसते। तर अशा वेळेस आपण रेडीमेड पिठी आणून मोदक हे तयार करत असतो। पण एक प्रश्न आपल्याला नक्कीच पडत असतो, पिठी करण्यासाठी तांदूळ कोणता वापरला असेल? तांदूळ स्वच्छ धुवून स्वच्छ निवडून ही पिठी तयार केली असेल का? जास्त जुनी तर नसेल ना? तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनात तर नक्कीच येतात। तर जर का तांदळाची पिठी घरात अवेलेबल नसेल तर तुम्ही अशा प्रकारचे तांदूळ भिजत घालून झटपट हे मोदक तयार करून घेऊ शकतात। तर गणेश चतुर्थी ही वर्षातून एक वेळेसच येत असते। गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी प्रत्येक जण काही ना काही नवीन तर करतच असतात। तर काही डेकोरेशन करतात, तर काही नैवेद्यासाठी असे वेगवेगळे मोदक हे करत असतात। त्यातलीच एका दिवसाचे मोदक ही रेसिपी तुम्ही ठेवा, सर्वांना नक्की आवडेल। त्यासोबतच गणपती बाप्पांना सुद्धा नक्कीच आवडतील हे जास्वंदाच्या फुलाचे मोदक। आता मोदक तयार करून घेतलेले आहे। मोदक हे उकळून घ्यायचे आहे। तर मोदक उकडण्यासाठी कढईमध्ये पाणी उकळी आल्यानंतर चाळण ठेवायची आहे। गॅसची फ्लेम मोठीच राहू द्यायची आहे। मोदक ठेवून घ्यायचे आहे पूर्णपणे। आता मोदक हे चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहे। यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 6 मिनिटांसाठी मोठ्या गॅसच्या फ्लेमवरती हे मोदक शिजवून घ्यायचे आहे। मोदक मस्त असे हे वाफाळून झालेले आहे। गॅस बंद करून घेतलेला आहे। आता मोदक मी तुम्हाला काढून दाखवते। किती छान दिसत आहे ना मोदक। मोदकाला रंगसुद्धा छान असा आलेला आहे। असे सुद्धा तुम्ही मोदक हे बनवून पहा, एक दिवसासाठी नक्कीच सर्वांना नक्कीच आवडतील। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा। आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल। असे मऊ लुसलुशीत, रंगसुद्धा छान असे मोदक अगदी सोप्या प्रकारे झटपट हे आपण तयार करून घेतलेले आहे। आतमध्ये मी तुम्हाला सारणसुद्धा दाखवते। भरपूर असं सारण भरलेले। मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी मैदा घ्यायचा आहे। रवा आपल्याला 0 नंबरचा बारीकच घ्यायचा आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे। मीठ, रवा आणि मैदा मिक्स करून घेतलं। त्यानंतर पोहे खाण्याच्या चमच्याने 3 चमचे आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे। तूप तडका पॅन मध्ये घेतलं आणि कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। कडकडीत गरम तुपाचं मोहन या रव्या मैद्याच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे। तूप गरम असल्यामुळे हाताला चटका लागू नये म्हणून सुरुवातीला चमचने मिक्स करायचं आहे। त्यानंतर हाताने पूर्ण व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊ। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी असा मुटका हा वळला जात आहे। आता थोडं थोडं पाणी टाकत घ्यायचं आहे आणि हे मळून घ्यायचं आहे पीठ।
जास्तही आपल्याला घट्टसर हे मळायचं नाही किंवा अति सैलसर सुद्धा मळायचं नाही. जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो ना त्याच पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे. कारण रवा हा मुरल्यानंतर फुलतो, जास्त हे घट्टसर होईल म्हणून चपातीप्रमाणेच मळायचं आहे. आता मळून झाल्यानंतर झाकण ठेवू आणि साधारण 20 मिनिटांसाठी असं झाकून राहू देऊ. तोपर्यंत आपण मोदकासाठी लागणारं सारण करून घेऊ. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये पोहे खाण्याच्या चमचने 1 चमच तूप टाकलेला आहे. तूप गरम झाल्यानंतर ज्या वाटीने आपण रवा मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने या ठिकाणी 2 वाट्या हा ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे. नारळ हा खवून घ्यायचा किंवा नाही खवता जमत असेल तर नारळाच्या पाठीचा भाग काढून घ्यायचा आहे आणि बारीक बारीक काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचा आहे. असं छान हा खवलेल्या नारळासारखा खीस होत असतो. खीस आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम कमी आहे. कमी गॅसवरती परतून घेते म्हणजे जो ओलावा असेल ना तो थोडासा ड्राय होईल. साधारण 2 मिनिटांसाठी हा खीस परतून घेतला कमी गॅसवरती. त्यानंतर 1 वाटी खिसून घेतलेला गूळ घ्यायचा आहे. 2 वाटी खोबऱ्याचा खीससाठी 1 वाटी गूळ हे प्रमाण अगदी चवीचं परफेक्ट ठरतं किंवा तुम्ही गूळ पावडरचा सुद्धा वापर करू शकतात. परतून घ्यायचं आहे. गूळ घातल्यानंतर थोडंसं पाणी सुटते ते पाणी पूर्ण आपल्याला आटून घ्यायचं आहे. जास्त सुद्धा ड्राय करायचं नाही, नाहीतर हे सारण जे आहे ते कडक होईल. आता पोहे खाण्याच्या चमचने अर्धा चमच वेलची पावडर घालायची आहे. तर यामध्ये थोडी जाडफळाची पावडर सुद्धा घेतलेली आहे. जाडफळ आणि वेलची पावडर घालून मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण 4 ते 5 मिनिटं हे सारण आपल्याला मिक्स करायचं आहे कमी ते मीडियम गॅसवरती. असा घट्टसर गोळा झाला. यामध्ये अजिबात आता पाणी नाही. त्यानंतर गॅस बंद करते आणि सारण हे पूर्णपणे थंड होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे. सारण थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला मोदकासाठी लागणारा साठा करायचा आहे. असा हा साठा करून बनवलेले मोदक चवीला अप्रतिम लागतात आणि भरपूर दिवसासाठी एकदम खुसखुशीत सुद्धा राहतात. म्हणून एखादी वाटीमध्ये 2 चमच आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे. तूप पितळलेलं घ्यायचं नाही तर असं घट्टसरच घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच चमचने 3 चमच या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. आता तूप आणि कॉर्नफ्लॉवर हे दोघं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. साठा तयार झाला. 20 ते 25 मिनिटांनंतर आपण ही कणिक पाहू. हा जो उंडा आहे पुन्हा आपल्याला 1 मिनिटासाठी मळून घ्यायचा आहे म्हणजे छान असा स्मूथ होईल. त्यानंतर ह्या उंड्याचे आपल्याला समान असे भाग करायचे आहे. तर साधारण 6 उंडे एकसारख्या आकारामध्ये करत आहे. असे मोठे मोठेच करते म्हणजे मोठी चपाती लाटता येईल या पद्धतीने हे उंडे केलेले आहे. आता उंड्यांना हलकं पीठ लावून किंवा चपातीसाठी उंडे करतो तशा पद्धतीने हे उंडे केलेले आहे. 6 उंडे झालेले आहे एवढ्या ह्या पिठामध्ये. त्यानंतर मैदा घेतलेला आहे आणि मैद्यामध्ये हा उंडा बुडून घ्यायचा आहे. थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे मैद्याचं आणि लाटून घ्यायचं आहे पोलपाट लाटण्याने. जशी आपण चपाती लाटतो पातळसर तशीच ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. अशी छान मोठीच ही चपाती लाटून घेतली. त्यानंतर वरतून थोडासा मैदा लावून घेते आणि एखादी ताटामध्ये काढत घ्यायचं आहे. असं वरतून पीठ लावल्यामुळे एकमेकांना त्या चपात्या चिटकत नाही. दुसरी सुद्धा चपाती लाटून घेते. तर या ठिकाणी ह्या चपात्या लाटून घेतलेल्या आहे. त्यानंतर हा जो साठा आपण केलेला आहे तो साठा लावायचा आहे. साठा हा लावत असताना अगदी पातळसर लेयर लावायची आहे साठ्याची. ती पाहू शकतात या पद्धतीने. असा हातावरती घ्यायचा आणि बोटाने पूर्ण चपातीवरती हा जो साठा आपण केलेला आहे तो या प्रकारे पसरून घ्यायचा आहे अगदी पातळसर लेअरमध्ये. पूर्ण चपातीला हा साठा लावून झाल्यानंतर दुसरी चपाती यावरती टाकायची आहे. अशी काठ वगैरे पूर्णपणे व्यवस्थित हे कव्हर करून घ्यायचे आहे. त्यानंतर ह्या चपातीला सुद्धा साठा लावून घेऊ या प्रकारे. तर या ठिकाणी मी 6 चपात्या ह्या लाटून घेतलेल्या आहे. तुम्ही 3 चपात्या लाटून घ्या आणि नंतर 3 चपात्या सुद्धा लाटून घेऊ शकतात, जेणेकरून कदाचित ह्या चपात्या एकमेकांना चिटकणार सुद्धा नाही. तिसरी चपाती सुद्धा यावरती ठेवून घ्यायची आहे आणि साठा आधीच्या प्रमाणेच लावून घ्यायचा आहे. तर एवढ्या ह्या चपात्या होण्यासाठी साधारण वजनी प्रमाणामध्ये या ठिकाणी मी 200 ग्रॅम मैदा घेतलेला होता आणि 200 ग्रॅम रवा घेतलेला होता. यापासून आपले हे छान असे मोठ्या साईजचे म्हणजेच मीडियम ते मोठ्या साईजमध्ये 51 मोदक आपले हे तयार होत असतात. किंवा त्यापेक्षा कमी करायचे असले तर कमी प्रमाण घ्या.
आता 3 चपात्यांना साठा लावून घेतलेला आहे. त्यानंतर या चपातींचा आपल्याला रोल करायचा आहे. रोल करत असताना जास्त पोकळ भाग आपल्याला ठेवायचा नाही, तर अगदी पोकळ न राहता अशा पद्धतीने हा रोल आपल्याला करायचा आहे. तुम्ही पाहू शकतात रोल करत असताना अगदी दाबून करायचा आहे, म्हणजे जवळजवळ असा हा फिरवत घ्यायचा आहे. यामध्ये पोकळ भाग अजिबात आपल्याला राहू द्यायचा नाही. अगदी अलगद हाताने हा रोल करून घेतलेला आहे. ह्या प्रकारे हाताने व्यवस्थित असा प्रेस करून घेऊ, म्हणजे पोकळ भाग यामध्ये राहणार नाही. त्यानंतर सुरी घ्यायची आहे आणि सुरीने मोदकासाठी लागणारे हे लाटे आपल्याला कट करायचे आहे. सुरुवातीचं टोक काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने कट करते. तुम्ही पाहू शकता छान असे लेअर दिसत आहे लाटेला सुद्धा. सुरी घेताना धारदार सुरी घ्या, म्हणजे अगदी भराभर ह्या लाट्या कट होतात. आपल्याला ज्या साईजचे मोदक करायचे आहे, थोडे लहान, मीडियम किंवा थोड्या मोठ्या साईजचे, त्या साईजनुसार आपल्याला ह्या लाट्या कट करायच्या आहेत. अशा पद्धतीने आपण ह्या लाट्या केल्या तर अगदी भराभर आपलं काम हे होत असते. लाट्या ह्या कट करून झालेल्या आहे. त्यानंतर एक लाटी घ्यायची आणि अशी गोल आकारमध्ये करायची आहे आणि वरतून चपटी करायची आहे थोडीशी तिरकस. अशाच पद्धतीने ह्या संपूर्ण लाट्या आपल्याला करून घ्यायच्या आहे. तुम्ही पाहू शकता पुन्हा एक मी लाटी तुम्हाला करून दाखवते ह्या प्रकारे, आणि थोडंसं चपटं करायचं आहे, म्हणजे जे लेयर आहे ते छान असे राहतात. ह्या प्रकारे आता थोडंसं हलकं पीठ लावायचं आहे, तर लावण्यासाठी मी या ठिकाणी मैदा घेतलेला आहे. थोडासा मैदा लावू शकतात किंवा थोडंसं तूप लावून सुद्धा तुम्ही ह्या लाट्या लाटून घेऊ शकतात. मी मैदाच लावते आणि अगदी छोटे छोटे ह्या लाट्या लाटून घेतलेल्या आहे. ह्या प्रकारे पातळसर छान अशी झालेली आहे ही लाटी. अशाच प्रकारे 3 ते 4 लाट्या लाटून घेतलेल्या आहे. त्यानंतर एका लाटीवरती हे सारण आपल्याला भरायचं आहे. सारणाचा असा गोळा ठेवायचा आहे. मोदकामध्ये असं जास्त सारण असलं का मोदक चवीला अप्रतिम लागतात. सारणाचा गोळा हा ठेवून घेतल्यानंतर थोडंसं पाणी लावून घेऊ सारणाच्या आजूबाजूला. तर हे जे मोदक आहे आपण एकही कळी न पाडता करणार आहोत, तर ही एकदम सोपी पद्धत आहे. कुणालाही अगदी सहज हे मोदक बनवता येतील. तर असं मधून हे चिटकून घेतलेलं आहे थोडंसं दाबून, आणि त्यानंतर जशा आपण मिऱ्या घेतो ना एखादी घोंडणीच्या किंवा साडीच्या, त्या पद्धतीने ह्या प्लेटी आपल्याला पाडायच्या आहे. तुम्ही पाहू शकतात एकही कडी वळायची गरज नाही आणि अगदी भराभर अजिबात न फुटता हे मोदक आपण बनवून घेऊ शकतात. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात कुठेही मी व्हिडिओ स्किप केलेला नाही. अशा ह्या प्लेटी करून झाल्यानंतर वरतून अगदी थोडंसं पाणी लावायचं आहे आणि पूर्ण तोंड हे बंद करायचे आहे आणि मोदकासारखा आकार द्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता थोडंसं गोल फिरवलं का लगेचच हा मोदक होत असतो. शिल्लक राहिलेली कणिक काढून घ्यायची आहे. किती मस्त असा हा मोदक दिसत आहे, एकही कडी न वळता. मस्त अशा मीडियम साईजचे हे मोदक होत असतात. अशाच पद्धतीने आणखीनही मी तुम्हाला मोदक बनवून दाखवते. दुसरी पारी घेतलेली आहे. त्या पारीमध्ये आधीप्रमाणे सारण ठेवायचं आहे. आता पाणी लावत नाही. असं पाणी नाही लावलं तरी सुद्धा काही हरकत नाही. पारी जी आहे ती मधोमध आपल्याला अशा प्रकारे चिटकवायची आहे आणि त्यानंतर असं फक्त हे गुंडाळत घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात ह्या पद्धतीने अगदी भराभर हे मोदक होत असतात. तुम्ही जर का नवीन शिकणारी असाल, पहिल्यांदा जरी मोदक हे करत असाल तरी सुद्धा हे मोदक अगदी परफेक्ट करू शकतात. पूर्ण हे गुंडाळून झाल्यानंतर वरच्या बाजूला थोडंसं पाणी लावलं आणि मोदकासारखा आकार दिला. दोघं अंगठ्यांनी आणि बोटाने हे फिरवत घ्यायचं आहे. हाताला चिटकत असेल तर अगदी थोडंसं पीठ लावून सुद्धा करू शकतात किंवा तूप लावून घेऊ शकतात वरच्या बोटांना. दुसरा सुद्धा मोदक आपला हा झालेला आहे मस्त असा. आणखी मी तुम्हाला एक मोदक करून दाखवते थोडासा वेगळ्या पद्धतीने, पण मात्र अतिशय सोप्या पद्धतीने. तिसरी ही पारी घेतलेली आहे. त्या पारीमध्ये आधीप्रमाणे सारण ठेवून घेतलं आणि पाणी लावलं. सुरुवातीला जसं आपण पाणी लावलं होतं त्याच पद्धतीने पाणी लावलं. त्यानंतर अंगठा घ्यायचा आहे आतमधून आणि हे जे 2-3 बोटं आहे आपल्या अंगठ्याजवळची 2 बोटं आणि अंगठा दुसऱ्या हाताचा, त्याने अशा पद्धतीच्या या प्लेटी आपल्याला करायच्या आहे. तुम्ही पाहू शकतात ह्या पद्धतीने प्लेटी पूर्ण करून झाल्यानंतर वरती दाबून घ्यायचं आहे आणि गोलाकारमध्ये फिरवायचं आहे. तुम्ही पहिल्या ज्या 2 पद्धती दाखवल्या त्या पद्धतीने सुद्धा करू शकतात किंवा ह्या तिसऱ्या पद्धतीने सुद्धा मोदक करू शकतात. अजिबात साचा किंवा कडी पाळायची गरज नाही आणि शिल्लक राहिलेली कणिक काढून घेतलेली आहे. तिसरा सुद्धा मोदक आपला मस्त हा झालेला आहे. किती मस्त असा हा मोदक दिसत आहे.
तर ही तुम्हाला मोदक बनवण्याची कोणती पद्धत आवडली तुम्ही नक्कीच मला कमेंट्स करून सांगा। आणि इथपर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहत आहातच, जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर अशाच पद्धतीने मी निम्मे मोदक हे करून घेतलेले आहे। मी एकटेच करणारे आहे म्हणून अर्धे मोदक केलेले आहे। अर्धे मोदक झाल्यानंतर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। मोदक करत असतानाच त्यावरती एखादी स्वच्छ कॉटनचा कापड हा आथरत घ्यायचा आहे, झाकून ठेवायचा, म्हणजेच जेणेकरून मोदक हे कडक होत नाही। त्यानंतर तेल गरम करून घेतलेलं आहे। अतिशय जास्त प्रमाणामध्ये सुद्धा तेल आपल्याला गरम करायचं नाही, तर अगदी नॉर्मल तापलेल्या तेलामध्ये हे मोदक आपल्याला सोडायचे आहे। आणि गॅसची फ्लेम सुद्धा कमी ठेवायची आहे। कमी फ्लेमवरती अगदी हळूहळू हे मोदक आपल्याला तळू द्यायचे आहे। मोदक टाकल्यानंतर लगेचच ते आपल्याला ढवळायचे नाही, तर असं तेल फक्त उडवायचं आहे। साधारण 1-8 मिनिटं तसेच राहू द्यायचे आहे। त्यानंतर अगदी अलगद हाताने हे मोदक आपल्याला उलटपालट करून मस्त रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता थोड्या वेळानंतर हे मोदक मी अशा पद्धतीने तेलामध्ये सोडत घेते। ज्यानुसार तुमची कढई असेल त्यानुसार तुम्ही मोदक तेलामध्ये सोडू शकतात। साधारण 5 ते 6 मिनिटं हे मोदक तळण्यासाठी लागत असतात। गॅस अजिबात आपल्याला मोठा करायचा नाही। मोठ्या फ्लेमवरती जर का मोदक हे तळले तर छान असे कुरकुरीत होत नाही, कारण ते टाकताच बरोबर लगेचच तेलामध्ये लालसर त्याला रंग येतो। मस्त रंग आल्यानंतर हे मोदक आपल्याला काढून घ्यायचे आहे। पूर्ण तेल निथळलेलं आहे। अजिबात हे मोदक तेलकट होत नाही, त्यासाठी आपल्याला टिश्यू पेपर वगैरे वापरायचीही गरज नाही। डायरेक्टली ताटामध्ये मी तुम्हाला हे मोदक टाकून दाखवलेले आहे। कुठेही तेलकट हे मोदक दिसत नाही। आणि कढईमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकतात एकही मोदक या ठिकाणी आपला फुटलेला नाही। राहिलेले बाकीचे मोदक सुद्धा तशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहे। तळताना मात्र जास्त कडकडीत तेल आपल्याला घ्यायचे नाही। तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीचे हे बुळबुळे येत आहे। तर टेम्परेचर तेलाचं असंच असायला हवं आणि गॅस मात्र कमी असायला हवा। कमी गॅसवरती अशा पद्धतीने बाकीचे राहिलेले संपूर्ण मोदक हे करून घेतलेले आहे। तर या ठिकाणी आपले 51 मोदक हे झालेले आहे। तुम्ही पाहू शकतात मस्त असे लेयर सुटलेले आहे आणि कळी सुद्धा मस्त अशा उमटलेल्या आहे। तर प्रमाण सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगते। 1/2 किलो मैदा, 1/2 किलो रवा आणि 2 ओले नारळ यापासून मस्त असे आपले हे 51 मोदक हे होत असतात। तुम्ही पाहू शकतात एकही मोदकाला मी या ठिकाणी कढी वळलेली नाही किंवा साचा वापरलेला नाही, तरी सुद्धा मस्त असे मोदक आपले हे झालेले आहे। एकदम कुरकुरीत असे हे मोदक पूर्णपणे गार झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये आपण भरून ठेवले तर 8 ते 10 दिवसापर्यंत नक्कीच मस्त असे खुसखुशीत राहतात। तुम्ही पाहू शकतात एकदम कुरकुरीत खुसखुशीत आणि भरपूर सारे लेयर सुटलेले, जशी खारी असते ना खारीप्रमाणेच ह्या मोदकाला लेयर सुटत असतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम असे तुम्ही हे मोदक नक्कीच करून पहा। एक वेळेस तुम्ही हे मोदक कराल तर प्रत्येक वेळेस गणपती बाप्पाला तुम्ही हाच मोदकाचा नैवेद्य म्हणून कराल तळणीच्या मोदकामध्ये। कारण मी 2 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे ही रेसिपी करण्यासाठी। घेतलेला खोबऱ्याचा खीस एखादी ताटामध्ये घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कंडेन्स मिल्क। पहा अशा प्रकारचा हा डबा असतो, तुम्ही कुठल्याही कंपनीचं कंडेन्स मिल्क घेऊ शकता आणि फक्त 1/2 कप आपल्याला कंडेन्स मिल्क यामध्ये टाकायचं आहे। 2 कप डेसिकेटेड कोकोनट होता, म्हणजेच खोबऱ्याचा खीस 2 कपासाठी फक्त 1/2 कप कंडेन्स मिल्क या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे। आता हे सगळं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे। एखादी चमचानेही करू शकतात, पण चमचापेक्षा हाताने करा, व्यवस्थित छान असं होतं। पहा अशा प्रकारे मिक्स करायचं आहे। तर ही रेसिपी बनवायला एवढी सोपी आहे ना, फक्त 2 साहित्यातच होते। तुम्हाला हवं वाटल्यास तर यामध्ये 1/2 चमचा तुम्ही हिरवी वेलची पावडर सुद्धा वापरू शकता, पण मी या ठिकाणी काही घालणार नाही। फक्त 2 साहित्यातच ही रेसिपी तुम्हाला करून दाखवणार आहे। पहा असं हे मिक्स झालेलं आहे, अगदी मोकळं झालेलं आहे अशा प्रकारे। आता ह्या मिश्रणाचे आपल्याला लाडू वळायचे आहे। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही लाडू वळू शकता, लहान किंवा मोठ्या साईजमध्ये, पण मी अशा लहान साईजचे हे लाडू करते। म्हणजे नैवेद्यासाठी जरी आपण केले ना हे लाडू तर छान असे आपल्याला प्रसादासाठी हे वाटता येतात। पहा असे छान गोल गरगरीत हे लाडू होत असतात। याला आणखीनच आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही यावरती ड्रायफ्रूट सुद्धा लावू शकतात। असा हा गोल झाल्यानंतर खोबऱ्याच्या खिसामध्ये असा बुडवायचा आहे। पहा आपला हा पहिला मस्त असा खोबऱ्याचा लाडू तयार झालेला आहे।
पहा दिसायला किती छान दिसत आहे ना हे लाडू, आणि बनवायला तर किती सोपे आहे. अजिबात गॅस न पेटवता खवा, मिल्क पावडर किंवा साखर, गूळ सुद्धा न वापरता अतिशय सोप्या पद्धतीने आणि बनवायला तर खूपच सोपे असे हे लाडू होत असतात. पहा मी दुसरा सुद्धा लाडू तुम्हाला वळून दाखवलेला आहे. अशा प्रकारे लाडू करायचे आहे आणि खोबऱ्याच्या खिसामध्ये बुडवायचे आहे. पहा दुसरा सुद्धा लाडू आपला तयार झालेला आहे. अशाच प्रकारे सगळ्या मिश्रणाचे मी तुम्हाला लाडू हे वळून दाखवणार आहे. असे हे 11 लाडू झालेले आहे. पहा किती छान असे दिसत आहे ना, पांढरे शुभ्र, दिसायला एकदम छान, तेवढेच चविष्ट सुद्धा हे लाडू होत असतात. मी तुम्हाला तोडूनही दाखवते. अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारे असे हे मस्त चवीला लागणारे लाडू अगदी झटपट होत असतात. अशाच प्रकारची आपण आता दुसरी रेसिपी पाहूया. तर दुसरी रेसिपी करण्यासाठी एका ताटामध्ये 2 कप खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे आणि त्याच खोबऱ्याच्या खिसामध्ये आपल्याला पाव कप कंडेन्स मिल्क घालायचं आहे. म्हणजे एकाच मिश्रणापासून आपण वेगवेगळ्या अशा रेसिपी करू शकतो. कंडेन्स मिल्क घातल्यानंतर आधी जसं आपण मिक्स केलं ना, तशाच प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे दाबून दाबून मिक्स केलं ना, व्यवस्थित छान असं हे मिक्स होतं. तर पहा मंडळी, अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे. मिश्रणाचे मोदक करायचे आहे, म्हणून मोदकचा मी साचा घेतलेला आहे. साच्यामध्ये अशा प्रकारे हे मिश्रण ठेवायचं आहे आणि मोदक प्रेस करायचा आहे. साचा भरत असताना घट्ट आपल्याला भरायचं आहे, म्हणजे कड्या छान उमळतात. अशा प्रकारे साच्यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे दाबून. आता साचा मी तुम्हाला ओपन करून दाखवते. पहा अगदी झटपट पहिला मोदक हा तयार झालेला आहे ना, अतिशय सोपी रेसिपी. आणखी मी तुम्हाला एक मोदक करून दाखवते. तुम्हाला मोदकाला ड्रायफ्रूट लावायचे असतील तर या साच्यामध्ये खाली अगदी बारीक चिरलेले ड्रायफ्रूट घाला आणि नंतर मग त्यामध्ये सारण घाला, म्हणजे मोदकावरती आणखीनच छान दिसतील ड्रायफ्रूट. तर मंडळी, आपल्या चॅनलवरती तुम्हाला अशा सोप्या मोजक्या साहित्यातील रेसिपी आवडत असतील आणि आणखीनच नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर का फेसबुक पेजवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर पेजला फॉलो करा. पहा आपला दुसरा सुद्धा हा मोदक तयार झालेला आहे. तुम्हाला 21 मोदक करायचे असतील तर हे जे प्रमाण आहे अगदी परफेक्ट आहे. एवढ्या प्रमाणामध्ये ह्या साच्याने 21 मोदक होत असतात. मी सगळे हे 21 मोदक करून घेतलेले आहे. 20 मोदक झाले आणि हा 21वा मोदक. पहा जर का काही वेळाने तुम्हाला हे मिश्रण ड्राय वाटायला लागलं तर यामध्ये आणखी थोडंसं कंडेन्स मिल्क तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. आकर्षक दिसण्यासाठी मी ब्लॅक प्लेटमध्ये हे मोदक ठेवले. पहा मोदक छान दिसतात आणि बनवायला किती सोपे आहे. मुलं सुद्धा अगदी सहज हे मोदक करतील एवढे सोपे आहे आणि चवीला तर छान मस्त जिभेवर ठेवताच विरघळणारे असे हे मोदक होत असतात. तर मंडळी, असे हे झटपट होणारे मोदक तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की